झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिले। जर्मन बेकरी स्फोटाच्या दिवशी मंदिरातही स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता। मोहम्मद सिद्दीकी या दहशतवाद्याच्या अटकेनंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मात्र दहशतवाद्यांची काळी छाया या श्रद्धास्थानावर होती अशी माहिती समोर येतेय। दिल्लीत अटक करण्यात आलेल्या मोहम्मद सिद्दीकी या दहशतवाद्यानं याची कबुली दिली आहे। 27 वर्षांचा सिद्दीकी मूळचा बिहारचा राहणारा आहे। जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांनी ज्या दिवशी हादरली त्याच दिवशी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घातपात घडवण्याचा इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा डाव होता। त्यासाठी 2 दिवस आधी सिद्दीकीनं मंदिर परिसरात रेकी केली होती। या परिसरातल्या फूल विक्रेत्याकडे बॉम्बची बॅग ठेवण्याचा त्यांचा इरादा होता। त्यानुसार त्यांनी रंगीत तालीमही केली, मात्र सिद्दीकीची बॅग ठेवून घेण्यास मंदिर परिसरातल्या विक्रेत्यानं नकार दिला। त्यामुळे दहशतवाद्यांचे क्रूर मनसुबे उधळले जाऊन मोठा अनर्थ टळला। या प्रकरणी सिद्दीकीला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यामध्ये 14 दिवस पोलीस कस्टडी मागितली होती आणि मेहरबान कोर्टाने सरकारी पक्षाची विनंती मान्य केली आणि 11/5/2012 पर्यंत पोलीस कस्टडी मिळण्यात आलेली आहे। सिद्दीकी रेकी करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास होता। त्याला कोणी आर्थिक मदत केली आणि यात स्थानिकांचा सहभाग होता का याचा तपास करण्याचं आव्हान आता तपास यंत्रणांपुढे आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह अमित गडगे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।